सुखदेव दगडूमुळे कोणत्या गावची बाग? हे मुक्काम पोस्ट मांजरवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. छान बाग मेंटेन केलेली आहे. किती क्षेत्र आहे? हे 1.5 एकर क्षेत्र आहे. 1.5 एकर मध्ये आहे का? हो. किती झाड आहेत साधारण? हे 2200 झाड आहेत. अतिशय छान मोठे मोठे घड आलेले आहेत. साधारण एका घडाचं किती वजन येतं पूर्ण वाढ झाल्यावर? कमीत कमी 35 ते 40चा घड पडायला पाहिजे किलो प्रत्येक. मशागत काय काय असते? वेळेच्या वेळेवर औषधं वगैरे फवारणी, औषधं सोडली ड्रिप मधून. वेळेच्या वेळेवर सर्व काय केलेलं आहे, खतं सोडल्यात. साधारण किती खर्च येतो? किती किती क्षेत्र आहे म्हटले? हे 55 गुंठ क्षेत्र आहे सगळं. किती खर्च आला? कमी कमी आतापर्यंत गेले माझे 4 लाख रुपये गेलेत. किती अपेक्षित उत्पन्न आहे? तर बघूया आता काय बाजारभाव असेल त्याप्रमाणे आपला. किती बाजारभाव मिळतो? आता कधी चालू होतील केळी? हे आता मे ते जून महिन्यापर्यंत संपतील. मे जून मध्ये तर बाजारभाव केळीला चांगला राहतो साधारण उन्हाळ्यामध्ये. बघूया आता काय सिजनेबल काय भेटेल तो. छान घड आहेत एकदम मोठे मोठे. आता परवालाच फवारणी केलेली आहे. मच्छर वगैरे मारण्यासाठी कराटे औषध मारले, फवारले. 10 जूनची लागवड आहे. आता ह्या 10 एप्रिलला 10 महिने होतील कंप्लीट. 10 महिन्याची बाग झाली. हो, 10 महिन्याची पूर्णपणे बाग झालेली. आता ही मे किंवा जून मध्ये आहे ना, साधारणतः येतील वाढायला. आता हे कोण व्यापारी घेतात की कसं तुम्ही? आता व्यापारी आले तर व्यापाऱ्याला द्यायची, नाही तर सरसकटा लमसम मागितलं देऊन टाकायचे. आपलं परवडून तसं. एक साधारण किती भाव मिळतो म्हटले? आहे 15 रुपये, 20 रुपये. सर्व काही व्यवस्थित आहे. विहिरीचं पाणी आहे, बोर पण आहे. ही साधारणतः आहे चांगला जर पिकला तर 40-50 कधी 60 पण जातो एक घड किलो. किलो. त्या हिशोबाने धरलं तर तुमचं साधारण अपेक्षित उत्पन्न 15 लाखाच्या आसपास जायला पाहिजे. कमीत कमी. कमीत कमी. किती चालती केळी? ही 12 महिन्यात होते. 11-12 महिन्यापर्यंत फिनिश होईल. परत आपल्याला ही दुसरी रोप पकडता येतील ना. जी खालची काय म्हणतात त्याला, ते खालचे दुसरे पिल्लू. पिल्लू परत पकडता येत नाही. हे साधारणपणे वर्षाला 15 लाखाचं अपेक्षित उत्पन्न, त्याच्यातून खर्च वजा जाता 10 ते 12 लाख रुपये तुम्हाला कमीत कमी राहायला पाहिजेत. म्हणजे एक परवडणारी शेती म्हणता येईल केळीचं. म्हणजे तेवढी मेहनत पण आहे ना. मेहनत पण आहे साहेब, तेवढी मेहनत तर करायलाच लागते शेती म्हटलं. मेहनत केल्याशिवाय कोणतं फळ नाही मिळत. आता इथं भरपूर खर्च झालेला आहे. त्यामुळे आता आपल्याला काय बाजारभाव जर चांगला भेटला तर आपलं चांगलं होईल. स्वामींची कृपा. हळू मग इकडे कशी काय? इकडे हे जोडीदार आहेत, हे मुळे यांची केळी आहे. तर हे म्हणले चला मदतीला आलो मदतीला. चांगला प्लॉट बसलाय. प्लॉट चांगला आहे. आता येल्या जवळजवळ 50% येले आता केळी. आणि केळीचे घड पण चांगले आहेत. अपेक्षित उत्पन्न पण चांगलं मिळावं अशी अपेक्षा आहे. बाजारही चांगले आहेत. आता पुढे राहतील अशी अपेक्षा आहे.